चर्मकार विकास संघाकडून नगरसेविका आशाताई मराठे यांचा सन्मान। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा बहुमताने विजयी झालेल्या नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांची एम पश्चिम विभाग मनपा प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। संघटनेचे राज्याध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आशाताई मराठे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाला राजेश साबळे, डॉक्टर मंजुषा ढवळे, प्रियंका गजरे, मानक्षी कांबळे, अशोक कांबळे, सुवर्णा डोईफोडे, सविता बोबडे, मोहन हराळकर, प्रकाश चिमनकर, जयश्री सातपुते, रेखा सूर्यवंशी, स्वाती सोनावणे, अमित खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच पत्रकार संजय निराळे यांच्यावर मुंबई प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली। आज महाराष्ट्र चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय खामकर साहेब, मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष मराठे आणि सर्वच आमचे महाराष्ट्राचे आणि मुंबईचे सर्व सभासद कार्यकर्ते आज इथे माझ्या सन्मानासाठी आलेले आहेत। तर मी त्यांचे मनापासून आभार मानते। पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे। तुमच्या ज्या भावना असतील त्या माझ्यासाठी खूप चांगल्या आहेत, जेणेकरून तुम्ही माझ्यासाठी जे माझ्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही मला मदत केलेली आहे, त्याचप्रमाणे आता इलेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही माझ्यासाठी धावपळ केलेली आहे। आला तुम्ही इथे, त्याबद्दल मी तुमचे चर्मकारची मी एक महाराष्ट्राची सभासद मार्गदर्शिका म्हणून मला निवड त्यांनी केलेली आहे खामकर साहेबांनी, त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते आणि पूर्ण चर्मकार समाजाचे परत एकदा मी धन्यवाद मानते की आपल्या समाजाला पुढे घेऊन, म्हणतात ना जातीसाठी माती खाईल, असं मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन। एवढंच मी तुम्हाला सांगू शकते। जय रोहिदास, जय भीम। माझ्या नावामध्ये आशा आहे आणि सर्वांना म्हणजे माझ्या पूर्ण चेंबूरकरांना पण माझ्या नावामध्ये आशा असल्यामुळे आणि एवढं काम केल्यामुळे आमच्या पक्षाच्या म्हणजे पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून मुंबईकरांना खूप आशा झालेल्या आहेत की मुंबईचा विकास आता ज्याप्रमाणे सर्व मुंबईकरांनी देशातच नाही तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातच नाही तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप यांनी भरघोस मतांनी सर्व आमच्या नगरसेवकांना विजयी केलेले आहे। 21 हजार मतदान आमच्या सर्व नगरसेवकांना पडलेलं आहे। तर त्या वतीने मी मुंबईकरांचे पण आभार मानते आणि ज्यांच्या काही आशा आहेत, सर्वांच्या मुंबईकरांच्या ज्या आशा आहेत ते आम्ही सर्व नगरसेवक मिळून आम्ही त्याच्यावर काम करण्याचा नक्की प्रयत्न करू। मला एक आवर्जून सांगावं लागतं की आज आपल्याकडे नियुक्ती झालेली आहे संजय सरांची आणि संजय सरांनी वेळोवेळी मला खूप मदत केलेली आहे। कोणताही म्हणजे पत्रकार तर ते आहेतच आहे, परंतु एक बहीण म्हणून त्यांनी नेहमी मला काही जर हे असेल, उपक्रम असेल तर ताई इथे तुम्ही हे करा, ते करा, असं सुद्धा म्हणजे आवर्जून, म्हणजे एक बहीण म्हणून ते चर्मकार असू द्या, काही असू द्या, पण पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आहे। त्याबद्दल मी भाऊ तुमचे मनापासून आभार मानते। चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शक आमच्या ताई सौ आशाताई सुभाष मराठे यांनी नुकत्याच महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 152 मधून बहुमताने विजय प्राप्त केला आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून आज महानगरपालिका एम वार्ड मध्ये त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली। ही त्यांनी मागील काही काळामध्ये केलेल्या कामाची पावती आहे असं आम्हाला वाटतं। त्यांनी नेहमीच प्रत्येकाच्या सुखादुखात आणि चेंबूरच्या विकासाकरता मराठे परिवाराने अतिशय चांगलं काम केलं आणि त्याच्या जोरावर दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने इथे विजय प्राप्त केला। सर्व चेंबूरकर आणि 152 प्रभागाच्या मतदारांनी त्यांना बहुमताने निवडून दिलं
म्हणून विशेष करून चर्मकार विकास संघाच्या वतीने सर्व मतदारांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आजचा दिवस हा आमच्या सर्वांच्या करिता आनंदाचा असा हा दिवस. आज आमच्या ताई आशाताई मराठे यांची एम वार्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांना अध्यक्षपदाचा सन्मान आज मिळत असताना खऱ्या अर्थाने आज त्यांच्या कार्यालयामध्ये चर्मकार विकास संघाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या सन्मानाच्या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशाचे सुभाषजी मराठे, गठईचे सर्व आमचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा आम्ही सन्मान करत असताना त्यांच्या भावी पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त केल्यात. आणि त्यांचं कार्य असंच पुढे जोमाने चालू राहावं याच्याकरिता आणि पुढच्या काळामध्ये त्यांना महापौर पदाचा मान मिळावा. कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे, आज जर आपण बघितलं तर मुंबई शहरामध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या आमच्या आशाताई मराठे, ज्यांनी करोना काळामध्ये विशेष असं काम केलं, त्या स्वतः करोना बाधित झाल्या, परंतु त्या करोनाच्या कार्यकाळामध्ये या कुटुंबाने अतिशय अनेकांच्या जीवाचे प्राण वाचवले. आणि त्याच्याबरोबर ज्यांच्या घरामध्ये खायला अन्न नव्हतं अशांना अन्नधान्याचं वाटप असेल, सॅनिटायझरचं वाटप असेल, आणि अनेक हॉस्पिटलमध्ये ज्यांना उपचाराची गरज होती त्यावेळेस अतिशय रात्रंदिवस या कुटुंबाने प्रयत्न करून अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांचे संसार उभे केलेत. हे मोठं कार्य खऱ्या अर्थाने आशाताई मराठे आणि मराठे कुटुंबाने केलं. आणि याची दखल खऱ्या अर्थाने आज पक्षाने घेतली आणि त्यांना आज हा सन्मानाचा एम वार्ड अध्यक्षपदाचा मान आज दिलेला आहे. म्हणून आम्ही पक्षाचं सुद्धा या ठिकाणी चर्मकार विकास संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि पुढील काळामध्ये यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करताना त्या पुढील काळामध्ये महापौर व्हाव्यात अशी शुभेच्छा व्यक्त करताना आमच्या चर्मकार विकास संघाच्या वतीने आणि तमाम चर्मकार समाजाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय रविदास, जय भीम, जय शिवराय. चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचं प्रेरणास्थान आदरणीय संजयजी खामकर साहेब, आमच्या सल्लागार मराठे मॅडम, आमचे महाराष्ट्राचे सहसचिव राजेजी सावळे साहेब, आमच्या मुंबई प्रदेशचे गटई कामगार आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक कांबळे साहेब, आमचे युवा सरचिटणीस मनीष कांबळे साहेब, कालच त्यांचा वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा. आमचे चिमनकर साहेब जे आमचे घाटकोपर पूर्वचे तालुका अध्यक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या संघटने आपल्या युवक संघटनेचे चर्मकार विकास संघाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. आता आमच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा सन्माननीय मुंबईच्या अध्यक्ष पण आले, प्रियंका गजरे मॅडम, या मुंबईच्या अध्यक्षा पण आता झाल्या, सुवर्णा डोईफोडे मॅडम. आता ज्यांची नियुक्ती झाली त्या सातपुते मॅडम, स्वाती मॅडम, महेश्वरी मॅडम या आणि मुंबईच्या प्रदेशचे प्रसिद्धी प्रमुख ज्यांनी निश्चितपणे या इलेक्शनमध्ये सुद्धा मराठी मॅडमसाठी एक सिंहाचा वाटा उचललेला आहे. निवडून येण्यासाठी सुद्धा भागाभागात माउथ पब्लिसिटी जे म्हणतात पत्रकारितेबरोबर ते काम त्यांनी निष्ठेने काम केलेलं आहे. आणि समाजाचेच म्हणून नाही तर पत्रकार म्हणून सुद्धा आम्हाला त्याचं नेहमी मार्गदर्शन लागतं. अशाच व्यक्तीचे आज आम्हाला अभिमान वाटतो की मुंबई प्रदेशच्या प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खामकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नियुक्त ह्या झालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी चर्मकार विकास संघाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो. जे जे काही प्रश्न असतील ते निसंकोचपणे ज्या अडचणी असतील, समाजाचे प्रश्न अनेक आहेत, लवकरच आपण या ठिकाणी खामकर साहेबांच्या समोर मी सांगू इच्छितो की लवकरच आम्ही महापौराची बैठक ह्या समाजाच्या प्रश्नावर आता तात्काळ लावणार आहोत. मुद्दा असा आहे की बरेचसे आता गटे कामगार आमचे विस्थापित करण्याचं काम मुंबई शहरात होत आहे. फेरीवाल्यांच्या बरोबर आपली जी तुलना करून आपल्याला फेरीवाल्यामध्ये आपली गिनती करतायत आणि परिणामी त्याचा आपल्याला सगळा परिणाम हा गटे कामगारावर भोगावा लागतोय. हे सगळे प्रश्न घेऊन भविष्यात
आपण महापौरांना रितू तावडे मॅडमना मराठे मॅडमच्या नेतृत्वाखाली सगळं शिष्टमंडळ आपण भेटणार आहोत. मी पुन्हा एकदा जर खामकर साहेब पुन्हा भविष्यात लवकरच येणार असेल मुंबईमध्ये तर ती वेळ आणि ते वेळ महापौराची वेळ असं एकत्र सांधून एकत्र असं आपण ते सगळं शिष्टमंडळ मोठं शिष्टमंडळ आहे चर्मकार समाजाचं एक व्यापक शिष्टमंडळ आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मालवणकर साहेब आहेत, ते सुद्धा आपल्याला बरोबर आहेत. ते गटई कामगार आणि शिवाय दिव्यांग त्यांची ती संघटना आहे, ते सुद्धा आपल्याबरोबर आता या ठिकाणी चर्मकार विकास संघाबरोबर काम करायला त्यांची इच्छुक आहेत. त्यांनी आताच आम्हाला सांगितलं की चर्मकार विकास संघाचं मला या ठिकाणी काही ते जबाबदारी द्या. तर असे अनेक लोक संघटनेचं काम बघून आता पुढे यायला लागलेले आहेत. तेव्हा निश्चित चर्मकार विकास संघाला आता भविष्य उज्ज्वल आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून आपण बघितलं की जरी त्या 60 वर्षाच्या मनाला तरी आहे, तारुण्याला सुद्धा एक तरुण मुलीला सुद्धा त्या लाजवतील अशा त्या घोषणा देत होत्या, हे आपण बघितलं. तेव्हा बाकी तरी सगळ्या तरुण आपले कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आपले पत्रकार प्रसिद्धी प्रमुख हे तरुण आहेत. तेव्हा निश्चितपणे तरुण असलेला हा चर्मकार विकास संघ आहे हे निश्चित, आणि ते तरुण असलेल्या संघटनेला आणि पक्षालाच भवितव्य असतं हे समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या नवीन नियुक्त झाल्या त्याचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं महाराष्ट्रातून खास उपस्थित राहून खामकर साहेब आणि मराठी मॅडमचा या ठिकाणी सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला, त्याबद्दलही मराठी कुटुंबियाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. जय रविदास.